न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानावेळी दक्षिण तालुक्यातील लिंबर्गी मतदान केंद्रावर का थांबलात यावरून काँग्रेसचे उमेदवार सुरेश हासापुरे व भाजपचे उमेदवार अप्पासाहेब पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली। शाब्दिक चकमकीनंतर दोघे एकमेकांच्या अंगावरच धावून गेले। तेवढ्यात त्या ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला। आज बाजार समितीच्या निवडणुकीचा मतदान केंद्रावर 2 मतदारसंघ, 8 मतदान केंद्रावर सहकारी संस्था मतदारसंघातून 1815 व ग्रामपंचायत मतदारसंघातून 1176 मतदार आज मतदान करणार। एकूण 2991 मतदार आज बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पार पाडणार असून शहर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर आज सकाळी 8 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली असून मतदानाची पूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दक्षतेखाली होत असून शहर मध्यमधील पासपोर्ट ऑफिस येथील सिद्धेश्वर प्रशालेतील केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असून काँग्रेसचे दिलीप माने, केदार उंबर्जे यांच्यासह अनेक जणांनी भेट देत मतदानाचा आढावा घेतला। तर दिलीप माने यांनी लोकप्रधान न्यूज नेटवर्कला अधिक माहितीही दिली। श्री सिद्धेश्वर मार्केट कमिटीचे आज मतदानाची सुरुवात झाली आहे। सकाळपासून अत्यंत चुरशीची जरी निवडणूक असली तरी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक सर्व उमेदवारांनी सर्व मतदारांनी घेतलेली आहे। बाजार समिती हे शेतकऱ्याचा एक कणा म्हणून ओळखला जातो आणि इथं फार काय राजकारण होऊ नये अशी सगळ्यांचीच इच्छा असते आणि आम्ही राजकीय जरी लोक असले तरी एक बाजार समिती चांगली चालावी, शेतकऱ्याला न्याय मिळावा या हेतूने आम्ही आदरणीय आमदार कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभा केले आणि ही निवडणूक जी चुरशीची वाटत होती आज ती एकतर्फी झालेली आहे। एकंदरीत मतदानाचा लोकांचा मतदाराचा उत्साह बघितला तर बऱ्याचशा ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सोसायटी मतदारसंघामध्ये आज दुपारी आता 2 वाजलेले आहेत, जवळजवळ मतदान संपलेलं आहे ग्रामपंचायत आणि सोसायटीमध्ये। व्यापारी आणि हमाल तोलारची एक जागा आहे, ते आपलं काम करून व्यवसाय करून ते गर्दी बघून ते येत असतात आणि ते पण निश्चितपणे 99% 100% मतदान होईल। तर मी सगळ्यांना आपल्या सभासदांना सर्व शेतकरी बांधवांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा सगळ्याचा आभार मानतो। उद्या निवडणुकीच्या मतमोजणी आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे आमच्या पॅनलचा विजय एवढंच मी आजच्या ठिकाणी बोलतो। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीत, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।